लोकांना विश्वास बसेल का की काल रात्री आपण ब्लँकेट वगैरे अंगावर घेऊन झोपलो होतो कारण इतकी थंडी होती. गावाला येऊन चुलीसमोर बसून शेक घेणं म्हणजे स्वर्ग सुख आहे. आहा हा, याची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. तर या टायमात नळाचं प्रेशर इतकं असतं ना की काय कितीही बांधला ते तसंच तुटतं. गुमा गावातली सकाळ कसं वाटतंय? मी नेहमीच येते, मी दर महिन्याला येते. तू येतो 6-7 महिन्यात नाही इकडे, तू बघ. 6-7 महिने ना 2-2 महिन्यांनी येतो. आई चहा दे. चहा. आजोबांच्या पूजेसाठी आजोबा आता दुर्वा काढतायत आणि उमा जमीन ओली करतीये. 1 मिनिट. अगं गप, हे वेडी आहेस का तू? पप्पा का नाही आले यार आई? कशाला? शेव, समोसे, वडे पावाणाला. हो. ह्या एवढ्या शांततेसाठी एक सबस्क्राईब तर बनतोच. गावची सकाळ आणि नुसती शांतता. इथे बादली भरलेली आहे. व्हॉट्सअप. असा असतो आमचा कार्यक्रम. या पेल्यामध्ये चहा येतो. हा आमचा डॉगी असतो इथे. हे कुणाचं आहे? घे. थांब घाई नको वरुस. अतुल, तुझ्या बुकिंग्स नंतर कर, आधी चहा प्यायला ये. गुढीपाडवा परवा आणि आम्ही चाललोय बांबू तोडायला. आमच्या वाडीतलं बांबूचं बेट तिकडे एकदम टोकाला. सध्या वाडी थोडीशी अस्वच्छ आहे कारण आम्ही कोणी तिथे नसतो. तो आता एप्रिल महिन्यात येऊ आम्ही सगळे साफ करायला. आई कोयती आणली आहेस ना? अय्या कोयती राहिली. कोयती राहिली का? हो, जा ना घेऊन ये. उमा मलाच घेऊन आली, कोयतीला घेऊनच नाही आली. दादा जा ना घेऊन ये. मी नाही घेऊन आली. अतुल गेलाय कुठेतरी. हे आहे बांबूचं बेट. इथून एक बांबू तोडायचं आणि सर्वात उंच गुढी उभारी यायची आम्हाला. अननस कुठे आहे? आलाय का? किती आले? काय झालं? अननस ना? ते ढोरे येतात तेच वाकवतात ना सगळं. आपण ना हे सगळं लोखंडाचं करून घेतलं पाहिजे. आणि दुपारचा चहा झाला ना आपला. मग आता बांबू तोडून दिला तुला तर मग मला परत एकदा देशील ना चहा? चहा मस्त लागतो का इथे? वातावरण खूप छान आहे. मग काय गे लावून ठेवलंयस याला? निघत नाही आता. लोक 30-30, 40-40, 50-50 रुपयाला बाहेर नारळ विकत घेतात. आमचे ते असे पडलेले असतात वाडी. आई कोणताच बांबू तोडायच्या नंतर ओरडशील मला, आताच सांग. काय ग? छोट्या बटाजवळचा. छोट्या बटाजवळचा. छोटा बट म्हणजे काय असतं ते पण सांग आता. हा तो हा मोठा बट, तो छोटा बट. अच्छा, तिथे पण बेट तयार झालंय का बांबूचं? मी का आले तुझ्या मागून?
काय केलं आई? काय झालं? काय झालं? अरे आपलं कुंपण तोडलं. एक म्हणजे चांगलं आहे लोकांचं. आता हे बांबू सगळीकडे विकत वगैरे मिळतात, पण स्वतःच्याच सणांना देवधर्मासाठी चोरून वगैरे बांबू घेऊन जातात. वा, क्या बात, व्हेरी नाईस, नाईस. मी सकाळपासून चेहरा वगैरे काहीच धुतलेलं वगैरे नाही आहे, भांग वगैरे पाडलेलं नाही, म्हणून मी असं दिसत असेल. पण तुम्हाला एक गंमत दाखवतो. मुंबईला वगैरे पान शॉपमध्ये म्हणा किंवा सगळीकडे सुपारी किती महाग आहे, आणि आमच्या इथे बघायचं आहे का तुम्हाला, हे झाड आहे. एक हवेची झुळूक. टणटणा. दादा दादा दादा, जो बांबू तोडलास ना तो घेऊन पण जायचंय. अरे आणा ना तुम्ही आता. नाही, प्रथा आहे ती. दादा तू सारखं सारखं चहा नको माझ्याकडे मागत जाऊ. आईकडे वाढी ते मला द्यायला लागतो, आणि आईच्या पुढे आल्यावर मला हे दिलंस तू माझ्या हातात. मी सांगणार आहे आईला आल्यावर. इट्स माय स्टाईल. विहिरीच्या बांधावर येऊन हातपाय धुणं आणि चहासाठी वाट बघणं आणि चहा आला की तो इथेच बसून पिणं, यात वेगळंच सुख आहे. मी तुझ्याकडे फक्त चहा मागितला आणि तू मला गवती चहा करून देणार आहेस आता. वाव. पण लोकांना सांग ना की आपल्याकडे एवढं एवढं मोठं मोठं होतं, पण ते कुठे गेलं? खूप एवढं मोठं होतं, पण आमच्याकडे पूर आला आणि हे सगळं गेलं आणि त्यातलं एवढूसच राहिलं. वाव. पण आता लोकांचं ह्याकडे लक्ष नसणार, कारण का मागे चड्ड्या वाळत घातल्यात. लवकर आण चहा. ते काय ते शाळा आहे, संपवलंय कोणी? पिल्लू शहाळ. छोटस आहे, पाणी गोड असणार त्याच्यातलं. उमा आणि माझी ही फेवरेट जागा आहे. बाजूला विहीर आहे आणि विहिरीत खूप मासे असतात आणि त्या माशांना बघत बघत, हा निसर्ग बघत बघत, हा कोकण बघत बघत आम्ही छान चहा पितो. हीच कोकणाची खासियत आहे. प्लीज सबस्क्राईब करा.